अहिल्यानगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या काही महिन्यांपासून ज्या न्यायालयीन लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, तिचा निकाल अखेर लागला आहे। खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारे सुजय विखे पाटील यांची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावली आहे। हा केवळ निलेश लंकेंचा विजय नाही, तर लोकशाहीत जनतेने दिलेल्या कौलावर शिक्कामोर्तब झाला आहे असं म्हटलं जात आहे। पण सुजय विखेंनी नेमकं काय आरोप केले होते, न्यायालयाने कोणत्या कारणास्तव ही याचिका फेटाळली आणि आता निलेश लंकेंची प्रतिक्रिया काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। 13 मे 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला होता। हा पराभव विखे कुटुंबासाठी मोठा धक्का होता। यानंतर 18 जुलै 2024 रोजी सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार न्यायालयात धाव घेतली। त्यांनी याचिकेत 3 मुख्य मुद्दे मांडले होते। पहिला मुद्दा म्हणजे खासदार शरद पवार आणि निलेश लंके यांनी चारित्र्यहनन केल्याचा आरोप। दुसरा, लंकेंनी खर्चाची मर्यादा ओलांडली व बोगस मतदानाचे आव्हान केले। आणि तिसरा म्हणजे विखे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला। पण या आरोपांवर न्यायालयाने सनसनीत ताशेरे ओढले। माननीय कोर्ट काय म्हणाले ते पाहण्यासारखं आहे। न्यायमूर्ती किशोर संत यांनी ही याचिका फेटाळताना अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले। सुजय विखेंचा आरोप होता की 19 एप्रिल रोजी शरद पवारांनी सुजय यांच्या वडिलांनी लंके यांना उमेदवारी देऊ नका असा निरोप एका उद्योगपतीच्या मार्फत पाठवला असं विधान केलं होतं, ज्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली। यावर न्यायालयानं स्पष्ट केलं आहे की हे विधान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच आहे। तसेच हे विधान उमेदवारांच्या वडिलांबाबत आहे, थेट उमेदवाराबद्दल नाही। त्यामुळे निवडणूक निकालावर याचा परिणाम झाला असे म्हणता येणार नाही। निलेश लंकेंनी सभेत विखे कुटुंबाने पाकिटं वाटली असा आरोप केला होता। यावर न्यायालयाने विखे परिवार म्हणजे काय याचीच व्याख्या मांडत त्यांचे कान टोचले। न्यायालयाने नमूद केले की विखे परिवार म्हणजे केवळ उमेदवारांचा परिवार असा थेट अर्थ होत नाही। हे विधान निवडणूक बाधित करण्यास पुरेसं नाही। विखेंचा तिसरा आरोप होता की लंकेंनी बोगस मतदानाचे आव्हान करणारी क्लिप व्हायरल केली। यावर न्यायालयाने विचारले, खरोखर बोगस मतदान झाले का, किती आणि कोणत्या केंद्रावर झाले याचे कोणतेही ठोस पुरावे याचिकेत नव्हते। ठोस पुराव्यांअभावी हे आरोप कोर्टाने फेटाळून लावले आणि विखेंचा कावा उघड पडला। या निकालानंतर निलेश लंके यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की हा सत्याचा, न्यायाचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। पराभूत मानसिकतेतून काहींनी जनतेच्या कौलाचा अपमान करत न्यायालयात धाव घेतली होती, पण सत्य कधीच पराभूत होत नाही। लंके एरवी एवढं कठोर बोलत नाहीत, पण गेल्या काही दिवसापासून विखे पाटील यांच्या बगलबच्च्यांनी लंके यांचे चारित्र्यहनन करण्याची मोहीम हाती घेतली आहे। दररोज अतिशय घाणेरड्या पद्धतीने लंके यांना ट्रोल करता येते। योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्यासाठी सगळ्या शक्ती झोकल्या जातात असं म्हणतात। निलेश लंके यांच्यासारख्या सामान्य घरातून आलेल्या व्यक्तीने बलाढ्य विखेंचा पराभव केला हे सत्य अद्यापही विखेंना पचलेलं नाही। त्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर विखे बोलत नाहीत, तर पडद्याआड राहून गलिच्छ राजकारण खेळत आहेत। पण अहिल्यानगरच्या मातीच्या संघर्षाचा आणि सत्याच्या मागे उभ्या राहण्याचा स्वभाव आहे। या स्वभावाला जागून इथली जनता खासदार निलेश लंके यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। सुजय विखे पाटील यांच्या गोटात सध्या शांतता आहे। त्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। ते या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल। तर मित्रांनो, अहिल्यानगरच्या राजकीय रणांगणात निलेश लंकेंनी आता कायदेशीर लढाईतही बाजी मारली आहे। सुजय विखे यांची याचिका टिकू शकली नाही। यामुळे निलेश लंकेंचे खासदारपद आता सुरक्षित झालं आहे। तुम्हाला काय वाटतंय, सुजय विखेंनी पुन्हा सुप्रीम कोर्टात जायला हवं की मतदारसंघातील कामावर लक्ष केंद्रित करावे? निलेश लंके यांचे चारित्र्यहनन करण्याचे गलिच्छ प्रयत्न आता तरी विखे पाटील थांबवतील का? तुम्हाला काय वाटतंय? 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारखा कुठला राजकीय वारसा नसणारा एखादा कार्यकर्ता
आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या खूप आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलं. पण माझ्या विरोधात जो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवली, त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तो निकाल कधीही मान्य झाला नाही. त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करून मला त्या ठिकाणी हायकोर्टात त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवता ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करीत असते. त्यामुळे आज न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतोच, पण माझ्या दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघातील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या वतीने त्या निकालाचं स्वागत करतो. या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पाडत असताना माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देतो. आणि न्याय व्यवस्था ही आजही अखंडितपणे अबाधित आहे हीच या ठिकाणी सांगू इच्छितो.